महाराष्ट्रातील या लोकांना आता एसटीने मोफत प्रवास करता येणार। पुरुष असो किंवा महिला सर्वांनाच मिळणार लाभ, वयाची अटही नाही। महामंडळाचा मोठा निर्णय। आज व्हिडिओमध्ये सविस्तर या निर्णयाविषयी आपण जाणून घेणार आहोत। राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC यांच्याकडून 32 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येत आहे। मागील वर्षात म्हणजे सन 2022 ते 23 या वित्तीय वर्षात शासनाकडून जवळपास 1575 कोटी इतक्या मूल्याची सवलत देखील देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे। तुम्ही कधी ना कधी लाल परीने प्रवास केलाच असेल। दरम्यान महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे। खरे तर एसटीने अर्थात लाल परीने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून तिकिटातून सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यात लाल परीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सूट दिली जात होती। याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात 100% सूट आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी आता एकही रुपये खर्च करावा लागणार नाही। आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यात एसटी प्रवासांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठी वाढ देखील झाली होती। त्यामुळे डबघाईला आलेले एसटी महामंडळ आता खऱ्या अर्थाने उभारी घेऊ लागले आहे। अशातच एसटी महामंडळाने आणखी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने आता या लोकांसाठी मोफत सरसकट मोफत प्रवास देखील त्याची मुभा देण्यात आलेली आहे। 100% सवलत देण्यात आलेली आहे। तो व्हिडिओमध्ये आपण 32 प्रकारचे जे सामाजिक घटक आहेत, विविध ज्या काही पात्रता आहेत, कोणत्या लोकांना किती टक्के त्या ठिकाणी सवलत मिळू शकते, डिटेल आपण MSRTCच्या वेबसाईटवरनं जाणून त्या ठिकाणी घेणार आहोत। ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या तुम्ही पात्र आहात का, तुम्हाला 100% सूट मिळेल का। तर अशी डिटेल माहिती आज आपण घेणार आहोत। नक्कीच तुम्ही जर एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ जाणून घेणं खूप गरजेचं आहे। त्यावर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। महाराष्ट्रात या लोकांना मिळणार 100% सूट। 32 विविध सामाजिक घटकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येणार, काही 50% तर काही 100%। तर आपण 32 यांच्या सवलतींचा तपशील जाणून घेणार आहोत आणि कोणत्या प्रकारच्या लोकांना आता इथून पुढे पूर्ण भाडं माफ होणार आहे ते देखील समजेल। पहिला सवलतीचा तपशील जो यांच्यासाठी असतो, जे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवासाची सवलत देण्यात येते। ज्यामध्ये बस, साधी, निम आराम, यामध्ये प्रवास भाड्याची सवलत 100% आहे। स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्याबरोबर साथीदार असेल तर वर्षभर तुम्हाला मोफत प्रवास सर्व प्रकारच्या गाड्यांमधून उपलब्ध होतो। यानंतर दुसरा जो वर्ग आहे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त व्यक्ती आणि त्यांचा एक साथीदार यांना देखील वर्षभर साधी, निम आराम आणि आराम या बसमध्ये 100% सवलत भाडं हे सवलतीत आहे। त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना देखील साध्या बसमध्ये 100% सवलत भाड्यामध्ये असणार आहे। चौथं, शासन अधिकृत पत्रकार यामध्ये जवळपास 8000 किलोमीटरपर्यंत जो काय प्रवास आहे, ज्यामध्ये साधी, निमाराम, शिवशाही स्लीपर कोचमध्ये देखील 100% त्या ठिकाणी सूट मिळणार आहे। त्यानंतर पुढची 5वी, राज्यातील 65 ते 75 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक यांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय 75%च्या वरती आहे त्यासाठी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 100% ही सवलत मिळत असते। त्यानंतर 7वी कॅटेगरी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मासिक पास जो आहे त्या बाबतीत जी सवलत आहे तर ती साध्या बसेसमध्ये 66.67% इतकी आहे। 8वा, विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे देण्यात येणारी सवलत, ज्यामध्ये साध्या बसमध्ये 50% सवलत देण्यात येते। 9वं, विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी येण्यासाठी, परीक्षेला जाण्यासाठी, शैक्षणिक कॅम्पला जाण्यासाठी, आजारी आईवडिलांना जाण्या येण्यासाठी साध्या बसमधून 50% सवलत असते। 10वं, 40% अथवा त्यापेक्षा अधिक अपंग व अपंग व्यक्तीसाठी साधी, निम आराम व शिवशाही बसमध्ये 75% आणि जवळपास 70 ते 75% सवलत याच्यामध्ये मिळते। 11वी कॅटेगरी, ज्यामध्ये 65% अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणाऱ्या अंध व अपंग व्यक्ती यांचे मदतनीस यांना साधी, निम आराम, शिवशाहीमध्ये 45 ते 50% ही सवलत मिळते। 12वा सवलतीचा प्रकार, ज्यामध्ये क्षयरोगी वैद्यकीय उपचारासाठी क्षयरोग्यांना 75% ही सवलत साध्या बसेसमधून मिळते। 13वा, कर्करोगी जे आहे त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी साध्या बसमधून 75% सवलत। 14वा, कुष्ठरोगींसाठी साध्या बसमधून 75%।
15वा, राज्य शासनाने पुरस्कृत केल्यामध्ये खेळामध्ये भाग घेणाऱ्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या बसमधून 33.33%. 16, विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे ज्यासाठी साध्या बसमधून 100% सवलत. दादाजी कोंडदेव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू ज्यांना साधी निमाराम आराममधून 100% सवलत. 18वा, आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी निमाराम आराममधून 100%. 19वा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना मोफत वर्षभर प्रवास सवलत 100% सर्व बसेसमधून. 20, पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलत साधी आणि निमाराम याच्यासाठी 100%. 21, विद्यमान विधिमंडळ सदस्य आणि त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 100% सवलत. 22, माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 100%. 23, रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहली करता साध्या बसेसमधून 66.67% सवलत. 24, मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी साध्या बसमधून 66.67. 25, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार साधी निमाराम 100%. सिकलेस रुग्ण ज्यामध्ये साध्या बसमधून 100%. दुर्धर आजार HIV रुग्ण यांना साध्या बसमधून 100%. डायलिसिस रुग्ण साध्या बसमधून 100%. हिमोफिलिया रुग्ण साध्या बसमधून 100%. 27, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्त सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती साधी निमाराम आराम याच्यामध्ये 100%. 28, कौशल्य सेतू अभियान अंतर्गत लाभार्थी 6 महिनेपर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरता साध्या बसेसच्या माध्यमातून 66.67%. 29, शैक्षणिक खेळांसाठी साध्या बसमधून 50%. 30, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना अंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमधून 100%. 31, महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना 50%. 32, पोलीस किंवा जेल मोटर वॉरंटच्या माध्यमातून साधी किंवा निमारामधून 100%. तर ह्या 32 प्रकारच्या घटकांना वेगवेगळ्या कंडिशननुसार त्यांच्या पात्रतानुसार साधी निमाराम शिवशाही आराम त्याचबरोबर या बसेसमध्ये अगदी 100%, त्याचबरोबर 33%, 66.67%, 75% आणि 100%, तर अशा टक्केवारीमध्ये या ठिकाणी सवलत दिली जाते. तर आपली पात्रता कशी आहे त्यानुसार आपल्याला ही त्या ठिकाणी सवलत मिळते का हे आपण जाणून घेतलं पाहिजे. सोबत MSRTCच्या वेबसाईटची लिंक देखील दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या ज्या सवलती आहेत याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता. त्यातले शासन निर्णय देखील त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि नक्कीच याचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.